नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. गेली अनेक दिवस आपण जर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये काम करत असाल, तर बऱ्याच साऱ्या गोष्टीबद्दल तुम्हाला ऐकायला मिळत असेल आणि अ, त्यातल्या त्यात एआयबद्दलची खूप सारी चर्चा तुमच्या ऑफिसमध्ये चालू असेल. हे टूल नवीन आलं, ते टूल नवीन आलं, मग डेव्हलपरचं काय होणार? या पद्धतीच्या बऱ्याच साऱ्या चर्चा ज्या आहेत, ते बऱ्याच साऱ्या चर्चा तुमच्या ऑफिसमध्ये असतील आणि त्या चर्चा खऱ्या आहेत. बरेच सारे चांगले टूल जे आहेत, ते चांगले टूल्स एआय डेव्हलपरच्या लाईफमध्ये इम्पॅक्ट करत आहेत. आता सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटची लाईफ सायकल जर आपण समजून घेतली, तर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्या लाईफ सायकलमध्ये जसं की डिझाइन, राइट? त्यानंतर रिक्वायरमेंट गॅदरिंग, डिझाइन, डेव्हलपमेंट, डिप्लॉयमेंट, टेस्टिंग या काही मेन फेजेस आहेत, की ज्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्या मेन फेजेस आहेत. आता या मेन फेजेसमध्ये डेव्हलपमेंट जो एरिया आहे, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट एरिया हा कोर एरिया ज्याला आपण म्हणतो आहोत आपल्या दृष्टीनं, कारण आपण सगळे डेव्हलपर आहोत. आणि या कोर एरियाला इम्पॅक्ट करणारे काही टूल जे आहेत, ते टूल्स आत्ता मार्केटमध्ये येत आहेत, ज्याच्यामध्ये कर्सर एआय हे एक जे टूल आहे, हे टूल खूप मोठा इम्पॅक्ट करतंय असं मला पर्सनल लेव्हलला वाटतं. एआय टूल्सवरती कर्सरच्या किंवा कोणत्याही एआय टूलवरती मराठीमधून यूट्यूब चॅनल जे आहेत ते खूप कमी आहेत आणि त्याच्यासाठी मी हा जो 100 एआय टूलचा जो पार्ट आहे तो 100 एआय टूलचा पार्ट आम्ही कोडफासच्या माध्यमातून चालू करतो आहोत. त्याच्यामधला आय थिंक हा दुसरा व्हिडिओ असावा. पहिला व्हिडिओ आम्ही ChatGPTवरती जे न्यूज ऑटोमेशन कसं केलं होतं किंवा न्यूज ऑटोमेशन किंवा इलेक्शनचा रिअल टाईम डेटा कसा ChatGPTने एक्सप्लेन केला होता याच्याबद्दलचा तो ऑडिओ आणि व्हिडिओ यामधला तो पहिला व्हिडिओ होता आणि दुसरा जो व्हिडिओ आहे तो आहे कर्सर एआयवरचा. सो कर्सर एआय हे टूल कुणासाठी युजफुल आहे? हे जर आपण बघितलं तर कर्सर एआय हे टूल जे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये इंटरेस्ट ठेवू इच्छितात त्या सगळ्यांसाठी. मग तो सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये किंवा कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा फर्स्ट इयरचा मुलगा असेल, फायनल इयरचा मुलगा असेल, तो सध्या वर्किंग स्टार्ट करत असेल, तो एक्सपिरियन्स डेव्हलपर आहे, ज्याला 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, अशा लोकांसाठी सुद्धा हे टूल खूप इम्पॅक्टफुल आहे. तर बऱ्याच साऱ्या लोकांना या सॉफ्टवेअरच्या टूलबद्दल माहिती नाही आहे. त्याचं रिझन हे आहे, की हे जे सॉफ्टवेअरचं टूल आहे, हे सॉफ्टवेअरचं टूल पेड आहे. 7 डेज त्याचं फ्री व्हर्जन मिळतं आणि 7 डेज नंतर त्याचं पेड व्हर्जन चालू होतं. पण मला वाटतं, की प्रत्येक सॉफ्टवेअर डेव्हलपरनं हे पेड टूलसुद्धा वापरायला काही हरकत नाही. तुमची जी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमधला जो लाइक वर्किंग आवर्स आहेत, जसं आता तुम्ही वर्क फ्रॉम होम करता आहात किंवा रिमोट जॉब करता आहात, तर त्या रिमोट जॉबवाल्यांसाठी हे जे टूल आहे, ते खऱ्या अर्थानं मी तर म्हणेन, की वरदान आहे. तुम्हाला एंटायर प्रॉडक्ट माहीत आहे, रिक्वायरमेंट माहीत आहे, तर डेव्हलपमेंट खूप इझिली करू शकता. सो आपण एक फ्रॉम स्क्रॅच डेव्हलपमेंट आज बघणार आहोत, राइट? सो मी स्क्रीन शेअर केलेली आहे. स्क्रीन शेअरमध्ये पहिल्यांदा आपण प्रॉम्प्ट घेऊयात, राइट? आता प्रॉम्प्टमध्ये मी प्रॉम्प्टसाठी यूज करतो आहे ChatGPTचा. सो ChatGPTवरती मी सध्या कोणत्याही स्पेलिंग्ज, सेंटेन्स फ्रेमिंग याकडे लक्ष देत नाही. मित्रांनो, हा एआयचा जमाना आहे आणि एआयच्या जमान्यामध्ये तुम्ही जिथं असाल तिथून तुम्हाला स्टार्ट करण्याची गरज आहे. मला हे येत नाही, मला ते येत नाही, माझ्याकडे हे नाही आहे, ते नाही आहे, कारणं सांगत बसू नका. जिथं असाल तिथून स्टार्ट करा. ओके. सो मी कंटेंट क्रिएशनसाठी किंवा कंटेंट प्लॅनिंगसाठीचं एक छोटंसं टूल आपण आज बनवूयात. जसं की YouTubeसाठी आपण व्हिडिओ बनवणार आहोत एआय टूलचे. सो याचा जो प्लॅन आहे, तो प्लॅन आपण Angularमध्ये डॅशबोर्डवरती दाखवूयात, राइट? सो आय एम गोइंग टू क्रिएट अ प्रॉम्प्ट फर्स्ट. आय एम अ कंटेंट क्रिएटर, राइट? Want develop or dashboard in latest Angular version, don't worry about the spellings, right? ChatGPT त्याची काळजी घेईल. डोंट वरी अबाउट द सेंटेन्स. मला जे पाहिजे, मला जसं येतंय, मला ज्या भाषेत येतंय त्या भाषेत मी राईट करतोय. बघूयात आपण प्रॉम्प्ट काय आहेत, राईट? डॅशबोर्ड लेटेस्ट अँग्युलर व्हर्जन, बॅकएंड
Node.js, राईट. DB जो आहे तो SQL किंवा SQL ठेवूयात, DB SQL ठेवूयात, राईट. सो मॉडर्न डिझाइन, राईट, मॉडर्न डिझाइन and create production level or create application म्हणूयात, application, right. So give me cursor AI prompt, right. बघूया ChatGPT काय देत आहे. बरेच सारे आता लाईक कर्सर AI ॲप्लिकेशन रिलेटेड प्रॉम्प्ट क्रिएट करून दिला त्यानं. बघा, प्रॉम्प्ट लिहिताना मला वाटतं की आपणाला काय पाहिजे, राईट. म्हणजे मला कंटेंट क्रिएशनसाठी एक छोटंसं सॉफ्टवेअर पाहिजे. रिक्वायरमेंट काय काय आहे, टेक्नॉलॉजी स्टॅक कोणता वापरायचा आहे आणि लाईक एक्झॅक्टली तुम्हाला आउटपुट कसं पाहिजे, या 3 गोष्टी जर तुम्ही प्रॉम्प्टमध्ये लिहिल्या तर कर्सर AI किंवा कोणतंही AI जे आहे ते तुमच्यासाठी छान काम करेल, राईट. आता प्रॉम्प्टमध्ये जर तुम्ही प्रॉम्प्ट रीड केलात व्यवस्थित, यू आर अ सिनियर फुल स्टॅक engineer and UI UX designer, build a content creator dashboard application from scratch using Angular latest version for the front end, Node.js, Express.js for the backend, SQL, MySQL, Postgres as a database. Application goal is like that: modern responsive dashboard content creator to manage content performance platform, right. त्यानं प्लॅटफॉर्म पण लिहून दिलेले आहेत. फ्रंट एंड स्टॅक पूर्ण मेन्शन केलं आहे, पेज स्ट्रक्चर पूर्ण मेन्शन केलं आहे, बॅकएंडचं पेज स्ट्रक्चर पूर्ण मेन्शन केलं आहे, डेटाबेसचं पूर्ण स्ट्रक्चर मेन्शन केलं आहे. वाव, दॅट्स द ग्रेट थिंग. सिक्युरिटीसुद्धा मेन्शन केले, पासवर्ड हॅशिंग, JWT रिफ्रेश टोकन, एन्व्हायरमेंट व्हेरिएबल्स, कॉर्स हँडलिंग. कॉर्सबद्दल तुम्हाला माहीत असेल, बऱ्याच प्रोजेक्टमध्ये कॉर्स हा एरर येतो. प्रोजेक्ट स्ट्रक्चर, एक्स्ट्राजमध्ये सिम्पल सीड डेटा, वाव, डेटा पण दिलेला आहे. सो हे जे प्रॉम्प्ट आहे, ही प्रॉम्प्ट मी सध्या कॉपी करतो आहे आणि माझ्या कर्सर AI मध्ये जे आहे तर कर्सर AI मध्ये मी पेस्ट करणार आहे. सो लेट स्टार्ट. कर्सरबद्दल तुम्हाला एंटायर माहीत असेल. कर्सर.com वरती गेला तर तिथून एक सॉफ्टवेअर तुम्हाला डाउनलोड करता येतं. जस्ट VS कोड सारखं, पूर्ण एंटायर VS कोड सारखं सॉफ्टवेअर आहे. VS कोड जसं वर्क होत आहे तसंच तुम्हाला हे जे सॉफ्टवेअर आहे हे सॉफ्टवेअर वर्क होणार आहे, राईट. सो आता माझ्याकडे लोकलला आहे, हे त्याचं वेब व्हर्जन आहे, राईट. मी लोकलला ओपन करतो आहे कर्सर, राईट. सो लेट स्टार्ट. आय एम गोइंग टू ओपन कर्सर. Why? Okay, give me a moment. Why? Oh my god. Give me a moment. ऑलरेडी इन्स्टॉल्ड आहे, पण परत एकदा तुमच्यासाठी मी काय करतो आहे, पूर्ण जो कर्सर आहे तो कर्सर इथून तुम्ही डाउनलोड करू शकता. मी पूर्ण प्रोसेस सांगतोय तुम्हाला एंटायर, राईट. सो आय एम गोइंग टू ॲप्लिकेशनमध्ये असेल माझ्याकडे ते झूम. नो वरीज, काही हरकत नाही, आपण डाउनलोड करूयात फ्रॉम स्क्रॅच, राईट. सो माझ्याकडं हे डाउनलोड झालेलं आहे, ओपन करतो आहे मी, राईट. सो इथं गेलात, हे मॅक OS असल्यामुळं त्यांना डिरेक्टली जे
.dmg फाईल जी आहे ती .dmg फाईल दिलेली आहे, राईट. आता ज्यावेळेस तुम्ही इन्स्टॉल करायचा प्रयत्न कराल त्यावेळेस तुम्हाला इन्स्टॉलेशन झाल्यानंतर इथं एक खाली असा आयकॉन मिळेल, राईट, हा वाला कर्सरवाला जो जंप होतोय आणि ओपन द कर्सर, राईट. जसं आपण वेब बघितलं तसंच पूर्ण एंटायर जो कोड एडिटर आहे तो कोड एडिटर तुमच्यासमोर ओपन झालेला दिसेल. परफेक्ट. ऑलरेडी माझं लॉग इन वगैरे मी करून ठेवलेलं आहे. हे पेड असल्यामुळं, राईट, हे पेड व्हर्जन असल्यामुळं माइट बी याच्या सेटिंग्समध्ये काहीतरी डिफरन्स असू शकतो. पण मोस्टली आपणाला जास्त सेटिंगमध्ये छेडछाड करायची नाही. सेटिंगसाठी मी एक वेगळा व्हिडिओ बनवू शकेन, राईट. सो आय एम गोइंग टू ओपन, राईट, एक फोल्डर ओपन करतो ज्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण हा प्रोजेक्ट करता येईल, राईट. प्रोजेक्टची पूर्ण रिपॉझिटरी ओपन करतोय. सो आम्ही काय करतो आहोत, आम्ही डेली 8 तासाच्या बॅचेस जे आहेत त्या 8 तासाच्या बॅचेस रन करतो आहोत. ज्या मुलांना करिअर गॅप आहे त्या मुलांसाठी 100% जॉब गॅरंटी अपॉर्च्युनिटी अवेलेबल करून देतो आहोत. आमचाच कंपनीचा जो बेंच आहे म्हणजे कोडिंगेरा सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेडचा जो बेंच आहे तो बेंच डेव्हलप करतो आहे आणि मग आउटसोर्सिंग करतो आहोत. सो यासारखे बरेच सारे प्रोजेक्ट जे आहेत ते बरेच सारे लाईव्ह प्रोजेक्ट्स आम्ही मुलांना देतो आहोत जेणेकरून मुलं हँड्स ऑन एक्सपिरियन्स करतील आणि इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करतील. सो 8 तास बसून ज्या लोकांना स्टडी करायचं आहे, ज्या लोकांना इंटरव्ह्यूसाठी प्रिपरेशन करायचं आहे, ज्या लोकांना रिअल टाईम एक्सपिरियन्स पाहिजे त्या लोकांनी कोडफास्टला नक्की अप्रोच करू शकता. ओके. सो न्यू एजंटमध्ये गेलो. हा जो न्यू एजंट आहे, राईट, याला तुम्ही स्विच करू शकता, राईट. मोमेंट. ओके. स्विच बार दिसत नाही मला, डोंट लाईक. या पद्धतीनं पण करू शकतो आपण टर्मिनल्स आणि या पद्धतीनं. ओके. सो नो वरीज. सो न्यू एजंट ओपन केल्यानंतर जसं आपण चॅट जीपीटीवरती यूज करतो आहे तसंच सेम यू आय तुम्हाला इथं ओपन झालेलं दिसेल. इथं प्रॉम्प्ट जे आहे ती मी जो प्रॉम्प्ट आपण चॅट जीपीटीवरनं घेतलेला आहे तोच प्रॉम्प्ट आपण इथं कॉपी पेस्ट करूयात, राईट. पेस्ट. परफेक्ट. So you are the senior full stack engineer and everything I have given to the Cursor AI. So Cursor AI कसं काम करताय हे बघा, राईट. सो जस्ट हिट द कमांड, राईट. सो ग्रेट. त्यानं रीड करायला चालू केली. थिंकिंगची प्रोसेस जी आहे ती थिंकिंगची प्रोसेस करायला चालू केलेली आहे, राईट. ज्या टेक्नॉलॉजी आणि जो प्रॉम्प्ट लिहिलेला आहे त्याबद्दलचे टू डू लिस्ट क्रिएट केली पहिल्यांदा त्यानं. सो क्रिएट अ फोल्डर स्ट्रक्चर, प्रोजेक्ट स्ट्रक्चर, सेटअप अ बॅक एंड, सेटअप अ अँग्युलर फ्रंट एंड, इम्प्लिमेंट ऑथेंटिकेशन, रजिस्ट्रेशन, देन बिल्ड डॅशबोर्ड, ॲड स्वॅगर. वाव, जस्ट वाव. लाईक तुम्ही विचार पण करू शकणार नाही एवढ्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी त्यानं आपल्याला टू डूमध्ये दिलेल्या आहेत. आता त्या टू डूच्या ज्या गोष्टी आहेत त्या टू डूच्या गोष्टी तो करायला चालू करेल. म्हणजे मी प्रोजेक्ट क्रिएट केलेला नाही, अँग्युलरचा प्रोजेक्ट क्रिएट केलेला नाही, मी बॅकएंड क्रिएट केलेलं नाही, मी काहीही क्रिएट केलेलं नाही, तरीसुद्धा त्यानं एक टू डू लिस्ट क्रिएट केली आणि टू डू लिस्टप्रमाणे तो काम करायला चालू करतो आहे. लेट्स सी. वेटिंग फॉर अप्रुव्हल, कन्फर्म, सर्च द अँग्युलर लेटेस्ट व्हर्जन. तो कन्फर्मेशन घेईल आपल्याला, राईट. एवढं म्हणजे ॲडव्हान्स टूल बनवलं आहे की जर तुम्ही लाईक प्रोजेक्ट क्रिएशनपासून डिप्लॉयमेंटपर्यंत, जसं आता की CDMKDIR तुम्ही त्याने एक रिपॉझिटरी क्रिएट केली किंवा फोल्डर एक क्रिएट केला प्रोजेक्टमध्ये, कंटेंट क्रिएटर डॅशबोर्ड नावाचा, राईट. आणि त्या पद्धतीनं आता कोड करायला चालू केला. सो इथं जे आहे ते इथं तुम्ही किती लाईनचा कोड लिहिलेला आहे, किती टायमामध्ये लिहिलेला आहे, या सगळ्या गोष्टी इथं अपडेट होताना दिसतील. सो पॅकेज डॉट जेसॉन क्रिएट केले नोड मॉड्यूल्समध्ये, डॅशबोर्ड डेटाबेस.js क्रिएट केली. वाव. सो 1 मिनिटमध्ये 62 लाईनचा कोड लिहिला आहे. लेट्स सी. migrate.js. मी फुलस्टॅक डेव्हलपर नसेल, मला माहिती नसेल की मायग्रेशन काय आहे किंवा डेटाबेसचं क्रिएशन काय आहे, मी फक्त अँग्युलर डेव्हलपर आहे, तर मला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते C.js
तो प्रोजेक्ट सेटअपसुद्धा रीडमी फाईलसुद्धा क्रिएट करून देतो, जेणेकरून तुम्ही तो रीडमी फाईल घेऊन तुम्ही बनवू शकता. आता जर तुम्ही कॉलेज लेव्हलला आहात आणि प्रोजेक्टसाठी हजारो रुपये वेस्ट करत असाल, तर मला वाटतं की त्याच्यामध्ये जर अशा टूलचा वापर केलात तुम्ही, तर नक्की कॉलेजचे प्रोजेक्ट तुम्ही इझिली बनवू शकता आणि इझिली प्रेझेंट करू शकता. सो तुम्हाला काय लागणार आहे? तुम्हाला लागणार आहे जस्ट एक बेसिक प्रॉम्प्ट जो तुमचा प्रोजेक्ट आहे तो. इव्हन दो तुमचं जे प्रोजेक्टचं टायटल आहे, तुम्ही जर ChatGPTला दिलंत आणि त्याला सांगितलं की गिव्ह मी द कर्सर प्रॉम्प्ट, तर तो कर्सरची प्रॉम्प्ट देईल. जस्ट प्रॉम्प्ट पेस्ट करायचा आहे, प्रोजेक्ट सेटअप करायचा आहे, प्रोजेक्ट रन करायचा आहे आणि प्रोजेक्ट शो करायचा आहे. सो हे जे आहे, हे तुम्हाला खूप ईझी वाटेल, बट ॲज अ सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून त्या गोष्टीकडे जर तुम्ही बघितलं, तर तुम्हाला कोड अंडरस्टँडिंग, डिबगिंग या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी जमल्या पाहिजेत. कोड फिक्स करायला जमला पाहिजे. सो आत्ता पण जस्ट एक प्रॉम्प्ट दिले आणि प्रॉम्प्टच्या बेसिसवरती तो जे त्याचे टास्क आहेत, ते टास्क क्रिएट करतोय. सो 6 टास्क आपण जसे डिस्कस केले होते, तसे क्रिएट केले होते. त्यामधले एक टास्क कंप्लीट केलंय. त्याच्यासाठी 3 मिनिटामध्ये 343 लाईनचा कोड लिहिलेला आहे. वॉव! जस्ट अमेझिंग. 343 म्हणजे कदाचित वर्षभर MNCमध्ये जे लोकं वर्षभर कोड लिहित नाहीत, तेवढं तो 3 मिनिटामध्ये लिहितो आहे. राइट? सो लेट्स चेकिंग. वॉव! कंट्रोलर settings.controller.js. वॉव! गुड. ओके. 15 फाइल्स क्रिएट केलेत आतापर्यंत. ऑथ कंट्रोलर क्रिएट करतोय. ऑथेंटिकेशन हा एक खूप क्रुशियल पार्ट असतो प्रत्येक ॲप्लिकेशनमध्ये आणि ऑथेंटिकेशनसाठी आत्तापर्यंत आपल्या टीममधलं कुणीतरी एक जण काम करायचं, जो फक्त ऑथेंटिकेशन रिलेटेड गोष्टी हँडल करायचा. म्हणजे पाठीमागच्या 5-7 वर्षाचं जर डेव्हलपमेंट बघितलं, तर आपल्या टीममध्ये एक पर्सन असा असायचा की जो फक्त ऑथेंटिकेशन, ऑथरायझेशन या सगळ्या SSO या सगळ्या गोष्टी हँडल करायचा. बट त्या गोष्टी एवढ्या इझी झालेल्या आहेत यासारख्या टूल्समधून, की त्या आपण इझिली इम्प्लिमेंट करू शकतो, इझिली डिबग करू शकतो, इझिली लाईक आपण गोष्टी रन करू शकतो. राईट? सो गिट कीप नावाची फाईल त्यानं क्रिएट केली. गिट इग्नोर, गिट कीप ह्या खूप हाय लेवलच्या गोष्टी आहेत, जसं की आपल्याला प्रोजेक्ट डेव्हलपमेंटमध्ये यूज होतात. त्या गोष्टीसुद्धा त्यानं बनवलेल्या आहेत. राईट? सो वाव! रन. परफेक्ट. NPM 1 एन्व्हायरमेंट कॉन्फिग, त्याला एक वॉर्निंग भेटली, तो आता ते वॉर्निंग पण फिक्स करतो आहे. सो तुम्ही अशा पद्धतीचे प्रोजेक्ट करायला स्टार्ट करून तुम्ही निघून जाऊ शकता. काही वेळाने येऊन प्रोजेक्ट सेटअप रन करू शकता. तुमचं जे काम आहे, तुमचं काम कर्सर AI करणार आहे. सो ज्या डेव्हलपर्सने अजून कर्सर AIमध्ये अडॉप्ट केलेलं नाही आहे किंवा कोणते AI टूल्स वापरत नाही आहेत, त्या सर्वांसाठी हा जो व्हिडिओ आहे, तो हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. फ्रॉम स्क्रॅच कर्सरमध्ये तुम्ही कसे प्रोजेक्ट क्रिएट कराल. यानंतर मी बरेच सारे कर्सरवरती व्हिडिओ घेऊन येणार आहे. स्पेशल डिबगिंग कसं करायचं, कर्सरमध्येच UI कसं ओपन करायचा, या आणि यासारखे अनेक व्हिडिओ. जर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवला, तर मला मोटिवेशन मिळेल की यासारखे अनेक व्हिडिओ जे आहेत, आपल्या कोडिंग रिलेटेडचे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येईन. वाव! 3 टास्क कंप्लीट केलेले आहेत. NPM इन्स्टॉलेशन आणि या सगळ्या गोष्टी तो करतो आहे. लेट्स वेट फॉर न्यू टास्क. 6 मिनिटामध्ये 1470 लाईन्सचा कोड जो आहे तो कर्सरनं लिहिलेला आहे. 6 मिनिट्स. समजा आपल्याला हे प्रोजेक्ट मॅन्युअली बनवावं लागला असता, कुठूनही कॉपी पेस्ट जरी करायचं म्हणलं असतं, सिम्पल प्रोजेक्ट क्रिएशनपासून बॅकएंड फोल्डर क्रिएशन, प्रोजेक्ट आर्किटेक्चर, एक 5 to 7 इयर एक्सपिरियन्सवाल्या माणसाला एंटायर डे तरी बसावं लागलं असतं ॲटलिस्ट, की आपण कॉन्फिगर करणार आहोत, बूटस्ट्रॅप इंटिग्रेशन करणार आहोत, डॅशबोर्ड इंटिग्रेशन करणार. जस्ट कॉपी पेस्ट जरी करायचं असेल कोड, तरीसुद्धा 1 डे त्याला बसावं लागलं असतं. पण हे जे टास्क आहे, हे टास्क खूप म्हणजे खूप ॲटोमॅट करायचं काम कर्सरनं केलेलं आहे. ओके. सो वाव! फ्रंट एंडमध्ये आता तो फ्रंट एंडमध्ये टास्क बनवतोय. राईट? 23 फाइल्स क्रिएट केलेले आहेत. 1 सक्सेसफुली. राईट? ग्रेट. सो आता तो गेलाय की बॅकएंडच्या
फोल्डरमध्ये, सॉरी फ्रंट एंडमध्ये, आणि फ्रंट एंडमध्ये टेलवाईन सी एस एस जी आहे ती टेलवाईन सी एस एसची लायब्ररी इन्स्टॉल करतो आहे. वाव, अमेझिंग. टास्क नंबर 3 वरतीच अजून काम चालू आहे, राईट. सो ॲप डॉट कॉन्फिग डॉट जे एस बनवतोय. परफेक्ट परफेक्ट, वाव. कंटिन्यू. स्पेशली यू आय यू एक्स डिझायनरचा जो प्रॉम्प्टमध्ये इन्व्हॉल्वमेंट केल्यामुळे त्यानं तो थॉट प्रोसेस जी आहे ती त्याची थॉट प्रोसेस टेलवाइंड सी एस एस जी आहे ती टेलवाइंड सी एस एसमध्ये ॲड केली असते. आपण जर ॲज अन फुल स्टॅक डेव्हलपर म्हणून टाकलं असतं तर त्यानं डिझाईनचा जो पार्ट आहे तो डिझाईनचा पार्ट त्यानं इग्नोर केला असता, राईट. सो टेलवाइंडच्या सी एस एस काही कमांड्स रन करायला लावतोय. ओके, let's wait 8 minutes, 1519 lines. Good. Auth.js. Wow. Angular.json, app config, approd.ts. Great. Layout. Great. कोणत्याही ॲप्लिकेशनसाठी जो लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या लागणाऱ्या गोष्टी तो बनवत आहे, राईट. आता लेआउट डॉट टी एस नावाची फाईल लिहिली आहे, 95 लाईनचा कोड लिहिलेला आहे, राईट. राउटर लिंक, कॉज सर्व्हिस, सगळ्या गोष्टी लिहिलेल्या दिसतात तर आहेत, राईट. जसं थीम डॉट सर्व्हिस, वाव. लेआउट कंपोनंट डॉट टी एस. या आणि यासारख्या बऱ्याच साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या बऱ्याच साऱ्या गोष्टी तो ॲड करतो प्रोजेक्टमध्ये. आपण वेट करूयात फ्यू मिनिट्स अँड वी कॅन लाईक चेक द एंटायर प्रोजेक्ट. गुड. प्रोजेक्टमध्ये आपण फक्त डॅशबोर्ड रिलेटेड गोष्टी सांगितल्या नव्हत्या तर त्याला एंटायर ॲप्लिकेशन सांगितलं होतं. त्यामुळे तो जो बनवतो आहे तो बनवताना सगळ्या गोष्टी बनवतो आहे, राईट. सो लेट सी. अजून फ्रंट एंडलाच काम सुरू आहे त्याचं. 38 फाइल्स. परफेक्ट. $12 minutes, 2000.
12 मिनिटामध्ये 2000 लाईनचा कोड. ही जर विंडो तुम्ही एक्स्ट्रॅक्ट केलीत थोडीशी, राईट, मोठी करून बघितली तर तुम्हाला गोष्टी समजून येतील अजून चांगल्या पद्धतीनं. प्रोफाईल कंपोनंट डॉट टी एस, सेटअप अँग्युलर फ्रंट एंड विथ अ राउटिंग अँड स्ट्रक्चर. सध्या ह्या टास्कवरती काम करतो तो. लेटेस्ट अँग्युलरचे पूर्ण स्ट्रक्चर लिहितो आहे. आपण कोड पूर्ण वॉक थ्रू करणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये फक्त आपण त्या ॲप्लिकेशन व्यवस्थित वर्क होतं का चेक करूयात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण एंटायर लाईन बाय लाईन कोड त्यानं कसा लिहिलेला आहे, आर्किटेक्चर कसं ठेवलेलं आहे हे रिव्ह्यू करणार आहोत. परफेक्ट. कंटेंट कंपोनंट डॉट टी एस, माईट बी आपण जे ॲप्लिकेशन टाकलेलं आहे ते थोडंसं हेवी असू शकतं, त्यामुळे थोडा वेळ घेतो आहे तो. लेट्स चेक. ओके, वाव, ॲनालिटिक्स पण दाखवतोय. गुड. म्हणजे तो इन्स्टावरून यूट्यूबवरून किती पब्लिश झालेले आहेत याचं पूर्ण ॲनालिसिस शो करतो आहे असं मला वाटतं आहे. लेट्स सी. ओ, कीप वेटिंग. ओके, तुमचा लॅपटॉप खूप छान पाहिजे कर्सरसाठी, म्हणजे जेणेकरून या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी येणार नाहीत. माईट बी तुमचं जर कॉन्फिगरेशन चांगलं असेल तर स्पीड जे आहे ते स्पीड अजून खूप व्यवस्थित येईल. राईट, स्टँड अलोन ट्रू. वाव, सँडबॉक्स. ओके,
ओके, काही एरर आलेले आहेत त्याला इंजेक्टचे रन इन सँडबॉक्समध्ये, तर तो फिक्स करतोय. तोच फिक्स करेल राईट. सेव्हरल इश्यू, लॉग इन कंपोनंट, बऱ्याच साऱ्या गोष्टी ज्या आहेत. सो style.css कंपायलरमध्ये बरेच सारे इश्यूज असतील. तो जो इश्यूज आहे ते इश्यूज तो स्वतः फिक्स करतो आहे. राईट, लेट्स सी. वाव. सो ॲड सॉगर, डॉक्स, सीड डेटा, रीडमी, डॉकर सपोर्ट. अमेझिंग, अमेझिंग. So in 17 minutes 2721 लाईन्स कोड जो आहे तो कोड कसं क्रिएट केला आहे नियर अबाउट, आणि 6च्या 6 टास्क आपले कंप्लीट होत आले. विचार करा मित्रांनो की लाईक जर तुम्ही कर्सर ए आय किंवा कोणतेही ए आय टूल्स वापरत नसाल अजून, तर तुम्ही किती महाग आहात राईट. म्हणजे लाईक एंटरप्राइज लेवलच्या कंपनीज अजून तुम्हाला ए आय टूल्स वापरायला देत नसतील. आय एम ॲग्री, आणि कंपनी पॉलिसीनुसार ते वापरले पण नाही पाहिजे ते. बट जिथं तुम्ही यूज करू शकता तिथं तुम्हाला नक्की यूज करावं लागेल. नाहीतर तुम्हाला लाईक ज्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या रिपिटेटिव्ह टास्क आहेत त्या टास्कवरती तुम्हाला परत 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 स्वतः कोड लिहावा लागेल. तो जर अवॉइड करायचा असेल तर तुम्ही नक्की या गोष्टी यूज करू शकता. ओके, लेट्स complete this process, continue. Right, I'll check the use work for the tailwind, search to web. Okay, so style.cs थीम सुद्धा बनवली त्यानं, डार्क मोड, लाईट मोड, आय थिंक. tailwind.js. Run. npm 1 8. Let's wait for few minutes and then we can like, wow, successfully running, perfect, great. Settings routes.js. फ्रंट एंड बॅक एंड फीचर्स सगळ्या गोष्टी त्यानं लिहून दिलेल्या आहेत रीडमी फाईलमध्ये. रीडमी फाईल इज मोस्ट इम्पॉर्टंट इन युअर प्रोजेक्ट. सो त्यानं जे इम्प्लिमेंट केलेलं आहे ते पूर्ण इम्प्लिमेंटेशन, फाईल स्ट्रक्चर, फोल्डर स्ट्रक्चर, टेक्नॉलॉजी सगळ्या गोष्टी मेन्शन करून दिलेल्या असतात राईट. हा प्रोजेक्ट जस्ट आपण रन करून बघूयात. डेटाबेससाठीची फाईल दिलेली आहे. वाव, एन्व्हायरमेंट फाईलला एडिट करण्याची स्टेपसुद्धा दिलेली आहे. ग्रेट. JWTचे सगळ्या सेटिंग्स दिलेले आहेत. ग्रेट. तुमच्या कमांड्ससुद्धा लिहून दिलेल्या असतील. लायसनिंग, डॉकर कंपोज, YML ही सुद्धा फाईल लिहून दिलेली आहे. ग्रेट, ग्रेट. Let's wait for few minutes and then we can run the application. Okay.
सो जस्ट इन 21 मिनिट तुम्ही विचार करू शकता की एंटायर प्रोजेक्ट जो आहे ते एंटायर प्रोजेक्ट बिल्ड करून दिला. आता रन करताना बरेच सारे इश्यू येऊ शकतात, प्रॉब्लेम्स येऊ शकतात. जर तुम्हाला ॲप्लिकेशन माहीत असेल तर एक्झॅक्टली तुम्ही ते ॲप्लिकेशन इझिली रन करू शकता. लेट्स वेट. आय थिंक 6 नंबरचा टास्क फक्त पेंडिंग आहे डॉक्युमेंटेशन रिलेटेड त्याचं. सो डॉक्युमेंटेशन करतो आहे. Perfect. 51 files. Start.sh. Migrations. Docker file. CMD. कमांड दिलेले आहेत पूर्ण. AWS .sh फाईल सुद्धा लिहिलेली आहे. .yml फाईल सुद्धा लिहिलेली आहे. सो आता तुम्ही कोणतेही ॲप्लिकेशन जर बनवत असाल तर तुम्ही इझिली, मला वाटतं की ॲप्लिकेशन बनवायला काय हरकत नाही, छोटे छोटे प्रोडक्ट्स बनवायला हरकत नाही. कम्प्लिटेड 6च्या 6 स्टेप त्यानं पूर्ण केलेले आहेत, राईट. सो काही गोष्टी देतो आहे. लेट्स वेट. Wow. Wait went good. रनिंग. npm इन्स्टॉल सुद्धा करून देतोय. वाव. म्हणजे मॅन्युअली करायची गरज नाही आहे. समजा npm इन्स्टॉलला काही एरर आला तरी तो एरर पण फिक्स करून देतो. आता बॅकएंडला npm इन्स्टॉल करायला लागला तो. बॅकएंडची कमांड पण रन करून देईल आपल्याला. रिअली ग्रेट. सो मी फोल्डरसुद्धा क्रिएट केलेला नाही आहे, रिपॉझिटरीसुद्धा क्रिएट केलेली नाही, काही क्रिएट केलं नाही. इथून तुम्ही डिप्लॉयमेंटसुद्धा करू शकता. यानंतरचे बरेच सारे व्हिडिओ आपण कर्सरवरती घेऊन येऊयात. जर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवला तर नक्कीच मी पुढचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येईन. फेल्ड. पासवर्ड सुद्धा दिलेला आहे. डेटाबेस क्रिएट करायला सांगितला बॅकएंडमध्ये npm इन्स्टॉल आणि यासारख्या बऱ्याच गोष्टी. आता फ्रंट एंड जे आहे ते फ्रंट एंड याच्यावरती रन झालं आहे आणि बॅकएंड जे आहे ते बॅकएंड. रिस्टार्ट ब्राउझर. ओके. एरर कनेक्शन वॉज रिफ्यूज समथिंग लाईक दॅट. फ्रंट एंड याच्यावरती, बॅकएंड याच्यावरती आणि स्वॅगर याच्यावरती. सो आपण या तिन्ही URL सध्यासाठी एका ठिकाणी कॉपी पेस्ट करून घेऊयात, राईट. बघूयात. लोकल होस्ट 4200 कांट बी रिच्ड. परफेक्ट. नो वरीज. काय करूयात मग ते? याच्यासाठी काय करावं लागेल, आपण जो आत्ता बनवलेला पूर्ण प्रोजेक्ट आहे तो फक्त प्रोजेक्ट मी ओपन करतो. प्रोजेक्ट्समध्ये कंटेंट क्रिएटर डॅशबोर्ड, राईट. आपण बॅकएंडमध्ये जाऊयात. चेकिंग वर्कशॉप इज टेकिंग बिट. परफेक्ट, राईट. फक्त स्पेशल ती रिपॉझिटरी मी इथं ओपन केलेली आहे. सो परफेक्ट, राईट. फ्रंट एंडला जाऊन आपण काय करूयात, एक टर्मिनल ओपन करूयात आणि याच्या नोड मॉड्यूल्स क्रिएट झाला आहे का बघूयात. परफेक्ट झालेला आहे. म्हणजे आपल्याला फक्त npm स्टार्ट करावं लागेल, राईट. सो येस. बॅकएंडमध्ये जाऊयात आणि बॅकएंडमध्ये याला फक्त आपणाला हे जर तुम्ही प्रॉपर डेव्हलपर नसाल तर तुम्हाला या गोष्टी थोड्याशा रीड कराव्या लागतील, राईट. आता env एक्झाम्पलच्या ऐवजी फक्त .env करावं लागेल. .envमध्ये जे आपण लोकल होस्ट, DB नेम, DB युजर, DB पासवर्ड ह्या तुमच्या गोष्टी आहेत, राईट.
मग पासवर्ड जो आहे तो आपला ब्लँक आहे, युजर जो आहे तो आपला रूट असतो नेहमी लोकल होस्टला, आणि जो डेटाबेस आहे तो डेटाबेस क्रिएट करताना आपणाला राईट PHP MyAdminला मी डेटाबेस क्रिएट करतो आहे लोकल होस्ट /PHP MyAdmin. आता माझ्याकडे सर्व्हर चालू नाही आहे, तर मला पहिल्यांदा सर्व्हर स्टार्ट करावं लागेल. गिव्ह मी मोमेंट. राईट ॲप्लिकेशनमध्ये झॅम्पमध्ये 1 3 4 परफेक्ट. मॅनेज सर्व्हर्स अँड रिस्टार्ट ऑल. परफेक्ट. रिस्टार्ट होऊ द्यात. आपण डेटाबेस बनवूयात. सीड डेटा जो आहे तो इम्पोर्ट करूयात. बघूयात तो वर्क होत आहे का प्रॉपर ॲप्लिकेशन. ग्रेट ग्रेट. लेट्स चेक सर्व्हर. परफेक्ट. जे आपल्या कॉन्फिग फाईलमध्ये नाव आहे तेच कॉन्फिग फाईलमधलं नाव मी क्रिएटला देतो आहे. राईट. आता आपण जाऊन डेटाबेसमध्ये आपल्या फाईलच्या डेटाबेसमध्ये बघूयात की त्यानं काय DBची फाईल दिलेली आहे का. बॅकएंड दिलं आहे, फ्रंट एंड दिलं आहे. राईट. बॅकएंडमध्ये स्क्रिप्ट आणि अपलोड्समध्ये परफेक्ट. स्क्रिप्ट्समध्ये पण काही नाही आहे. ठीक आहे. सो आपण डेटाबेससाठी त्याला रिक्वेस्ट करू शकतो. पहिल्यांदा आपण चेक करूयात की आपण बॅकएंड पण रन करूयात. राईट. इथं ओपन टर्मिनल आणि याच्यामधली कोणती Node.js जी server.js असेल किंवा index.js असेल ती आपण रन करू शकतो. राईट. npm run dev ही कमांड रन करून बघूयात काय होतं आहे. index.jsला तो रन करतो आहे. परफेक्ट. सो API जे आहे ते API त्यानं दिलेले आहे, सर्व्हर दिलेला आहे, स्वॅगर दिलेले आहेत. राईट. आता परफेक्ट. ग्रेट. सो ही जी URL आहे ही URL इथं ओपन करण्याच्या ऐवजी मी इथं ओपन करतो आहे. राईट. ही आहे आपली स्वॅगरची UI. ऑथ. वाव. परफेक्ट. राईट. लॉग इन सक्सेसफुल समथिंग लाईक दॅट. या पद्धतीनं आता मी लोकल 4200 जर रन केला तर एंटायर ॲप्लिकेशन त्यानं बनवून दिलेलं आहे. प्रोफाईलमध्ये प्रोफाईल्स, कंटेंट क्रिएटमध्ये कंटेंट काय काय आलेलं आहे, ॲनालिटिक्स, सेटिंग्स. आता जर आपण कॉन्फिगरेशन व्यवस्थित केलं तर हा जो डेटा आहे तो हा डेटा तुम्हाला नक्की दिसून जाईल. आता प्रोजेक्ट आर्किटेक्चरमध्ये बघितलं तर बऱ्याच साऱ्या खूप चांगल्या गोष्टी त्यानं दिलेल्या आहेत आणि त्या गोष्टी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की रिव्ह्यू करूयात. याच्यामध्ये डेटा कसा आणायचा आहे, कोणत्या API मधून डेटा येणार आहे किंवा काय कॉन्फिगरेशन करायला लागणार आहे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पूर्ण एंड टू एंड स्टेप टू स्टेप प्रोसेस बघणार आहोत. थँक्यू.